महाराष्ट्र राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या नवीन निर्णयानुसार रेशन कार्ड धारकांना वार्षिक 9,000 रुपयांचे अनुदान आता मिळणार आहे। ही योजना राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबाला आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण नवीन योजनेबद्दल जाणून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व या योजनेचा लाभ नक्की घ्या। रेशन कार्ड हे गरीब लोकांना स्वस्त दरात अन्नधान्य पुरवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे। कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने याच रेशन कार्ड योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत धान्य वाटप केले होते। ही योजना आता केंद्र सरकारने 2028 पर्यंत विस्तारित केली आहे। मात्र महाराष्ट्र सरकारने या योजनेत एक महत्त्वाचा बदल केला आहे। तो काय बदल केला आहे पुढे बघा। महाराष्ट्र सरकारने आता रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे। या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना स्वस्त धान्याऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा केली जाणार आहे। ही रक्कम वार्षिक 9,000 रुपये असेल, जी वर्षभरात हप्त्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये वितरित केली जाईल। या नवीन योजनेचे मुख्य उद्दिष्ट गरीब कुटुंबांना अधिक प्रभावी थेट मदत पुरवणे हे आहे। पूर्वीच्या पद्धतीत लाभार्थ्यांना स्वस्त धान्य घेण्यासाठी लांब रांगा लावाव्या लागत होत्या, तसेच काही वेळा रेशन दुकानदाराकडून गैरव्यवहार होण्याची शक्यता होती। या सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि लाभार्थ्यांना अधिक स्वातंत्र्य देण्यासाठी ही नवीन योजना आणलेली आहे। त्यामुळे पात्रता काय आहे, तुम्हाला हे पैसे कसे भेटणार आहेत, लक्ष देऊन बघा। या योजनेसाठी पात्र होण्यासाठी व्यक्ती किंवा कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असणे गरजेचे आहे। सध्याच्या अंदाजानुसार राज्यातील सुमारे 40 लाख शिधापत्रक धारक या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतील। सरकार हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करेल। वार्षिक 9,000 रुपयांची रक्कम ठराविक हप्त्यामध्ये वितरित केली जाईल। यामुळे लाभार्थ्यांना वर्षभर नियमित आर्थिक मदत आता मिळणार आहे। या योजनेमुळे मध्यस्थांची गरज कमी होईल आणि भ्रष्टाचाराची शक्यता कमी होईल। म्हणजे लाभार्थी त्यांच्या गरजेनुसार या पैशांचा वापर आता करू शकतील। ते स्वस्त धान्य दुकानातून खरेदी करू शकतात किंवा इतर गरजांसाठी जे आवश्यक पैसे लागतात त्यासाठी हे वापरू शकतात। लाभार्थ्यांना आता रेशन दुकानसमोर लांब रांग लावायची गरज पडणार नाही। सन्मान आणि स्वायत्ता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मते या योजनेमुळे गरीब कुटुंबांना आर्थिक सन्मान आणि निवडीचे स्वातंत्र्य मिळेल। मित्रांनो, या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व या योजनेचा लाभ नक्की घ्या। व अशाच प्रकारच्या योजनांची माहिती पाहण्यासाठी लाईफ चेंज मोटिवेशन या आमच्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।